तसाच खेळावा. क्या बात आहे. आम्हाला देखील तशाच मॅचची अपेक्षा आहे. ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच आणि तुमचं अभिनंदन देखील. तर हे होते मॅन ऑफ द मॅच खेळाडू प्रियेश मडवी फ्रॉम बाळकुम. आणि आता आपण वळतोय पुढच्या मॅचकडे. जाऊयात थेट कॉम्बॉक्स मध्ये. तिथून ऐकूयात राहुल भोईर आणि विशाल पाटील यांचा दमदार आवाज. थँक्यू सो मच अजयजी. थँक्यू सो मच विशाल. चला आपण लगेचच वेळ न घेता मॅच ऑन करणार आहोत. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपण याची लगेचच नोंद घ्या. 4 ओव्हरचा सामना असणार आहे. आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे जॉली स्पोर्ट्स कामतगरच्या अगेन्स्ट संघ आपल्याला खेळताना पाहायला मैदानाच्या आतमध्ये गावदेवी स्पोर्ट्स बालकुम इन ॲक्शन मध्ये आहे. का मॅच आपल्याला पाहायला मिळाली 6 बॉलमध्ये 8ची गरज असताना वाकळण टीम च्या माध्यमातून जास्त चान्सेस त्यांच्या होत्या मॅच जिंकण्याची. मात्र बॉलिंग जी केली, क्वालिटी बॉलिंग केली प्रियेशनानी मैदानाच्या आतमध्ये तो सामना जिंकून दिला. मडवीच्या माध्यमातून जी बॉलिंग केली त्यानं 8 धावा रोखल्या आणि तो निसट विजय संपादन केला मैदानाच्या आतमध्ये टीम बालकुमनं. चला आपण लगेचच मॅच ऑन करू. सलामीवीर फलंदाज आपण पाठवून द्यायचे जॉली स्पोर्ट्स कामतघर. अप्रतिम आणि दर्जेदार अशी क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय विलासमोती चषक 2024 क्रिकेट टुर्नामेंट आपण एन्जॉय करीत आहोत. बरेचसे पारितोषिक देखील बघतो आपण. मॅन ऑफ द मॅच साठी जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी या स्पर्धेचे सर्व सन्माननीय प्रतापजी मारुती पाटील साहेब यांच्या माध्यमातून जे संस्थापक अध्यक्ष आहेत भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान बघतो आपण. ग्रामपंचायत रानालचे उपसरपंच देखील ते राहिलेले आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून बघतो आपण सुंदर असं देखणं असं आयोजन. त्याच्यानंतर दीपकजी शर्मा यांच्या माध्यमातून आकर्षक असं गिफ्ट रॅम्पर आहे. तसे आमचे श्रीमान पंकज सिंग यांच्या माध्यमातून आकर्षक गिफ्ट रॅम्पर आहे आणि शशिकांतजी गोपीनाथ भुईर यांच्याकडनं सुंदर असं बघतो आपण सपोलो रॅपर जो आहे मॅन ऑफ द मॅच साठी. या सगळ्या बक्षीस ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत. सर्व आमचे जे स्पॉन्सर्स. तमाशा आपण लगेचच ऑन करतोय. फिल्डिंग देखील सेट झालेली आहे. 4 ओव्हरचा आपल्याला यापुढचा सुंदर आणि चांगला सामना जरूर पाहायला मिळेल. समोरचा पॅसेज खाली करा. आमच्या गप्पा मारला इकडे जा प्लीज प्लीज. गप्पा मारणारी जेवढी इकडे मंडळी आहे तुम्ही तिकडे बाजूला जाऊन गप्पा मारा. चला प्लीज. अक्षय प्लीज. डान्सर अक्षय प्लीज प्लीज. हा टाइम आम्ही सेट करतो पण इकडे प्लीज गोंधळ नको. चला प्लीज. तमाशला होते सुरुवात. सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असं टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतो. वेगवेगळ्या अँगलमध्ये आपण बघितलं. तेजस बिर्याणी पूर्ण टीमचं खरं कौतुक आहे. खूप कमी वेळ मिळाला या वाहिनीला आणि खूप कमी वेळामध्ये सातत्याने बघतो आपण महाराष्ट्रभर आपल्याला याच वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला टेलिकास्ट पाहायला मिळतो ग्रामीण टेनिस क्रिकेटचा. आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या क्रिकेट टुर्नामेंट सगळ्या अपडेट पाहायला मिळतील टेनिस बॉल विश्वातील. मॅचला सुरुवात. 2 सलामीवीर फलंदाज मोहित सोबत आलेले आहेत. पुन्हा एकदा महेंद्र मोती आपल्याला पाहायला मिळतील आणि अमोल भोईरच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. 15 मिनिटं असणार आहेत पहिल्या 3 षटकांसाठी. याची नोंद घ्या. यापुढची जे मॅच असणार आहे दोन्ही टीम रेडी व्हायचे. निमेश 11 दारावे आणि कुशल स्पोर्ट्स सापाडे कल्याण असं यापुढचा सामना असणार आहे. आपण लगेचच मिड इनिंग मध्ये येऊन टॉस बॉक्स मध्ये आमच्यासोबत रिपोर्ट करायचे. ऐरोली कोलीवाडा आपण देखील सज्ज राहायचे. पहिलाच बॉल बागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. अमोल भोईर आहेत बॉलिंग मार्कवरती. ऐरोली कोळीवाडा जर आपण आला असाल तर आपण रिपोर्ट करायचे. आणि कुशल स्पोर्ट्स सापाडे जॉली स्पोर्ट्स कामतगर आपला 12th मॅन प्लीज पाठवून द्या. षटकातील पुढील चेंडू राऊंड विकेटनं अमोल घेऊन तयार आहेत. यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या पाठी चेंडू फायनली अडवला जातोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जरूर एक चांगली बॅटिंग करावी लागेल. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं प्रितेशनं खूप चांगली बॅटिंग केली, खूप चांगली स्टार्ट करून दिली वाकल्यांच्या अगेन्स्ट. मॅक्झिमम ज्या रन्स आहेत 40+ हव्यात 4 ओव्हरच्या मॅच मध्ये.
तो प्रयत्न जरूर असेल. रनचे बघतो आपण स्कोर बोर्ड वरती 1. षटकातील पुढचा चेंडू राऊंड विकेटनं क्रॉस ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर त्यांना बीट करून चेंडू फायनली स्क्वेअर लॅग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोतीच्या बॅटमधून हा पहिला चौकार. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. सापराडे संघ आपण देखील रिपोर्ट लगेचच करायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. खराब होता यावेळेस बघतो आपण चेंडू त्याच्यावरती फटका देखील चांगला आला मोतीचा. समोर व्ही शेप मध्ये फटका स्क्रीनच्या दिशेनं. पॉवर प्ले सुरू आहे. रन जरूर चांगला मिळतील. फिल्डर फायनली पोहोचलाय. चेंडू शोधून फेक करेपर्यंत वेगानं सेकंड रन इकडनं कंप्लीट झालेले. ओव्हर नंतर चेंडू कव्हर केला जाईल तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा जॉली स्पोर्ट्स कामतगरला. आमच्या महेश शेठ पाटील ताडाली भिवंडी सध्या तरी या मॅचचा आनंद घेत आहेत. आमच्या अमोलदादा पाटील जे जॉली कामतगरचे खरं तर एक अष्टपैलू खेळाडू राहिलेले आहेत सध्या तरी ते देखील आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आमचे नरेश दादा मात्रे जे जॉली स्पोर्ट्सचे सर्वे ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. डीप मध्ये फिल्डर आहेत. मध्ये त्यांना बीट करून चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट सिक्सर. क्लासिकल फटका पाहायला मिळाला मोतीच्या बॅट मधून. भिवंडीचा रिकी फॉन्टिंग म्हणून या खेळाडूची ओळख आहे. जागेवरनं कडे आपण जे बघतो थोडेसे जरूर ते स्टेप आउट झाले. मात्र त्याच्यानंतर त्यांचा टास बघितला तो अप्रतिम होता आणि अक्षरशः तुटून पडल्या चेंडूवरती मोती. पण ऑन साइडला टर्न करत असताना डीप मधून तिकडे फिल्डर पोहोचलाय. 1 धाव झालेली कंप्लीट. 1च धाव मिळणार इकडनं. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 1 पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स आपण बघतो. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा बलकावरती 14. चला ऐरोली कोळीवाडा टीम जे आहे ते देखील इकडे आलेली आहे. आपले कोणी समर्थक किंवा आपल्या टीमचे कॅप्टन आले असतील तर आपण येऊन आमच्या व्यासपीठावर बसा. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मुंबई 11 मांडा जयेश पाटील आपण आला असाल तर आपण लगेचच आमच्या व्यासपीठावरती यावा. आपला मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. मुंबई 11 मांडा संघ आपण देखील आला असाल तर आपण आल्याची नोंद करायची. आपण रिपोर्ट करा प्लीज. ज्या टीम खेळणार आहेत आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस जॉली कामतगर टीमची धावसंख्या आपण बघतो. स्कोर बोर्ड वरती एकूण रन्स आहेत 14. 14 धावा. आपण सुरुवात बघितली एवढी चांगली नव्हती. पहिला चेंडू डॉट. सेकंड बॉलवरती सिंगल. पुन्हा तिसरा चेंडूवरती आला होता चौकार. 4थ्या बॉलवरती डबल धाव. 5व्या बॉलवरती काय फटका केला होता मोतीनं सिक्सर. आणि 6व्या बॉलवरती एक सिंगल धाव आलेली आहे. प्रियेश मडवी खराब आहे. चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर आता चांगली फिल्डिंग झालेली आहे. त्यांचं नाव काय झालं? साहिल आहेत. एक यंगस्टर नवोदित खेळाडू आहे. त्याला देखील तिकडे संधी मिळालेली आहे खेळण्याची प्रमुख टीम मध्ये. 1 धावीतनं मिळेल मोतीला. 1 धावीतनं मिळेल जॉली कामतगरला. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 आकड्यावरती. 15 रन्स इन बोट. 15 धावा धाव पुस्तकावरती आहेत. संघाची धावसंख्या 15 आकड्यावरती स्कोर बोर्ड आहे. पुढचा चेंडू क्रॉस द लाईन. क्लासिकल फटका आहे. हवाई यात्रेसाठी हा चेंडू पाठवलेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेनं दमदार दर्जेदार हा षटकार. काय फटका पाहायला मिळाला. तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेट वरती. क्लासिकल शॉट होता. रुपेश चौधरी सध्या तरी ऑनलाईन आनंद घेत आहेत आणि जॉली स्पोर्ट्स कामतगरला बेस्ट ऑफ लक त्यांच्या माध्यमातून आलेली आहे. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आमचे मित्र स्वप्नील देखील मॅचचा आनंद घेत आहेत जे नागळ्याचे आहेत. मात्र सातत्याने आपण बघतो ते खंदे समर्थक आहेत जॉली स्पोर्ट्स कामतगरचे. स्वप्नील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे.
खराब चेंडू, रन्सीकडनं एक्स्ट्रा मेल व्हाईट बॉल. सूर्यकांतजी मडवी यांचं आगमन झालेलं आहे. ऐरोली कोलीवाडा टीमचे जे पॅकर्स आहेत त्यांना विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. रन्स आहेत स्कोरबोर्ड वरती 22. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज आहे. चेंडू गली रिजन मध्ये फील्ड होतं. तोपर्यंत मी ते एक सिंगल पहिल्या विकेटसाठी काय भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. जॉली स्पोर्ट्स कामतघरच्या माध्यमातून 23 धावा धाव पुस्तकावरती 23 धावा धाव पुस्तकावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहेत. पहिल्या मॅचचे हिरो आपण म्हणू शकतो. प्रिन्सनं काय बॉलिंग केली होती. 6 बॉल मध्ये 8 धावा त्यांना डिफेन्स केल्या होत्या, रोखल्या होत्या. ते देखील वाकलन शागेन जीत सारखा एक मोठा फलंदाज तिकडे सेट होता. किरण मात्रे होता तरी देखील त्या धावा त्यांना डिफेन्स करून सामना जिंकला होता. आणि त्या मॅचचा हिरो सध्या तरी बॉलिंग करत असताना. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे. तिकडे बघतो आपण इनफिल्डच्या आतमध्ये पॉइंटला फिल्डर आहेत अमोल भोईर. धावेत नमेत एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाली 1 न पुढे स्कोर बोर्ड वरती. रन सेट 24 धावा. जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणार आहे. कुठला संघ असेल? एक मॅच दोन्ही टीमने जिंकलेली आहे. सेकंड मॅच दोन्ही टीम खेळत आहेत. षटकातील पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर विकेट न फटकावेत खेळत. एक्झॅक्ट चेंडू कुठे आणि फिल्डरला मात्र चेंडू दिसलाय, आम्हाला दिसला नव्हताच. आणि इकडे मागता बघतो आपण विकेट मिळालेली आहे. स्क्वेअर लेगची दिशेला तिकडे बघतो आपण. साहिल झेल पकडला. पहिला धक्का लागत असताना इकडनं परततोय मोईल मात्रे मैदानाच्या बाहेर. रन से 24 ला 1 जॉली स्पोर्ट्स कामतगर. कुणाल जोशी यांचं देखील आगमन झालेलं आहे. ऐरोली कोलीवाड्याचे आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. रनसे धाव फलकावरती एकूण 24 धावा. 24 ला 1 धक्का लागलेला आहे. बघतो आपण 2 षटकांचा जो खेळ आहे त्याच्यामधून अजूनही एक चेंडू शिल्लक असणार आहे. कारण का बघतो आपण एक व्हाईट बॉल होता. तसंच कारण एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. सुंदर अशी स्कोरिंग आमच्या अल्पेश गायकवाड आमच्या सोबत जॉईंड आहेत. सुंदर अशी स्कोरिंग आणि चांगली अशी माहिती आमच्यापर्यंत ते पोहोचवते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. रनसे 24 धावा. 24 ला 1. कुणाल माळी यांच्याकडनं देखील जॉली स्पोर्ट्स कामतघरला शुभेच्छा दिलेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. रनसे 24 ला 1. नवीन बॅटर यश पाटील ज्याला बरती मिळाली या मॅच मध्ये. सेप आउट झाले. समोरच्या दिशेनं फटका काय खेळलेत. अप्रतिम शॉट, क्लासिकल फटका. चेंडू गोलीच्या वेगाने सीमारेषा पलीकडे साइड स्क्रीनला. 4 धावा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. थँक्यू डीजे. सुंदर असं सॉन्ग श्रीमान आमचे प्रतापदादा पाटील या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक आणि त्यांचं सॉन्ग आपण ऐकलं. जे संस्थापक अध्यक्ष आहेत भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान उपसरपंच आहेत ग्रामपंचायत रहानालचे आणि या स्पर्धेचे आमचे सर्वे आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. 2 षटकांचा गेस संपला. चांगली सरासरी 14ची सरासरी 28 धावा धाव पुस्तकावरती. जॉली स्पोर्ट्स कामतगर या पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. रजनी क्रिकेट म्हटलं की एक वेगळी मजा सीझनला बघतो आपण. आता सुरुवात झालेली आहे आणि नोव्हेंबरच्या आपण सुरुवातीलाच बघतो रजनी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. खूप कमी रजनी क्रिकेट जो आहे तो आपण डिसेंबर नंतर मोस्टली जानेवारी फेब्रुवारीच्या नंतर या संपा प्रॉब्लेम आहे. सेट जास्तच दूर जो मैदानाच्या आतमध्ये येतो त्याचंच कारण जास्त प्रॉब्लेम क्रिएट होतोय.
सध्या आमचे संदेश दादा पाटील जे खारबावचे आहेत ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. त्यांच्याकडनं देखील शुभेच्छा आलेल्या आहेत जॉली कामतकरला. पुन्हा फुल टॉस आहे, समोर ड्राईव्ह केलेला आहे, नवीन षटकाला सुरुवात झालेली आहे. डीप मध्ये थोडीशी करा फिल्डिंग, सेकंडचा कॉल, यश पोहोचतील का? जरूर पोहोचतील. काय वेगानं धाव कंप्लीट केलेली आहे. यश पाटीलचा फिटनेस जो आहे तो आता इकडे जास्त महत्वाचा आहे या मॅच मध्ये, कारण का त्या धावा आहेत त्या धावून घेतल्या जात आहेत आणि रनिंग बिटवीन द विकेट महत्वाची आहे. फिटनेस व्हेरी इम्पॉर्टंट मित्रांनो. क्रिकेटसाठी तुमचं फिटनेस हे खूप गरजेचं आहे. तो आपण बघतो यशनं खरं तर खूप मेहनत घेतलेली आहे क्रिकेट खेळासाठी आणि ते आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये. रन्स एकूण स्कोरबोर्डवरती 30 झालेले आहेत. पुढचा चेंडू मोतीसाठी आडव्या पाटणा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अपील आहे आणि LBW ची विकेट देखील आहे. मोतीला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. दुसरी विकेट डाऊन, दुसरा धक्का लागत असताना जॉली स्पोर्ट्स कामतकरला रन्स 30 ला 2. मोती मैदानाच्या बाहेर. पसंद है सबको स्वभाव, वेळ प्रसंगी घेतो याद, प्रसंगी घेतो याद, वेळ प्रसंगी घेतो याद. पैशान मोठी हाय बेत्याची नरसरू बाबा हाय त्याचा, पैशान मोठी हाय बेत्याची नरसरू बाबा. येस, आमचे जगन्नाना देखील आलेले आहेत, त्यांचं देखील आगमन आहे. दादांना विनंती आहे जगन्नाना आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. भूमेलूर मांडा टीमचे सर्वे आहेत आणि सातत्याने बघतो आपण क्रिकेट साठी हा व्यक्ती प्रत्येक वेळेस एनी टाइम एनी हाव रेडी असतो. त्यांना क्रिकेटसाठी सातत्यानं त्यांचं पाडवल असतं. मग TDPL सारख्या मोठ्या लीग मध्ये देखील त्यांचा एक संघ सातत्यानं दरवर्षीप्रमाणे खेळत असतो आणि आज त्यांचा स्वतःचा संघ देखील खेळणार आहे. नाना, आपल्याला विनंती आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. चांगला चेंडू समोर ड्राईव्ह करत असताना नियार मात्रे न्यूमॅन इन नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. जॉली स्पोर्ट्स कामतकरच्या आतापर्यंत नियंत्रण बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. गणेश भोईरची विकेट टू बॉलिंग करतोय, चांगल्या टप्प्यावरती तो बॉलिंग करतो. पहिल्या 2 ओव्हरमध्ये टॉप गिअर मध्ये गाडी सुरू होती. आय थिंक एक जी धावसंख्या आपण बघितली ती 14च्या सरासरीने 28 होती आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 बॉलमध्ये फक्त 3च धावा, 1 विकेट देखील गेलेली आहे. यश पाटील साक रोटेट करत असताना खराब चेंडू ऑन साइडला टर्न केला आहे. रॉकेट शॉट आहे, रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू स्क्वेअर ला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. असा प्रताप पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. खराब होता चेंडू, फुल टॉस होता, त्याला फक्त दिशा द्यायची होती आणि तेच केलं यश पाटीलनं. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा 4 न फ्लाय होते. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला 35 आकड्यावरती. 35 रन्स इन बोर्ड, 35 धावा पुस्तकावरती आहेत. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती. 4 ओव्हरची मॅच, 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 50+ चेंडू हवाय. चला चेंडूची आपण पूर्तता करावी प्लीज. जुना चेंडू आता यूज होईल. 4 ओव्हरची मॅच आहे. 30 षटक मार्गस्थ असताना रन्स एकूण झालेल्या स्कोर बोर्ड वरती 35 रन्स इन बोर्ड, 35 धावा फलकावरती. या जगन्नाना पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती 2 सामने जिंकलेले आहेत त्यांच्या टीमनं. गजानन एंटरप्राइजेसनं यावेळीची विकेट इकडनं मिळणारे जरूर मिळालेली आहे. यशला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर खेळाडू बाद. चर्चा आमची जास्ते गाव गाव इलाके में सारे चलता है ना.
बघा समोर जितनामचा मुख्य प्रवेशद्वार आहे, एंट्री गेट आहे, तिकडे बऱ्याचशा बाईक पार्किंग केलेल्या आहेत. जाण्याचा प्रमुख रस्ता आहे. थोड्याच वेळात काय पाहुण्यांचं आगमन होणार आहे. ते एक नम्रतेची विनंती, तिकडे ज्यांच्या कोणाच्या खेळाडूंच्या किंवा आमच्या ऑडियन्सच्या किंवा पाहुण्यांच्या बाईक असतील त्या आपण प्लीज बाजूला पार्किंग करा. इकडे तुम्ही पुढे आला तर पाहिजे तेवढी पार्किंग आहे. रस्त्यावरून आपण मेन जितनामचा प्रमुख द्वार आहे, प्रमुख जो येण्याचा रस्ता एंट्री आहे, तिथनं आपण लवकरात लवकर गाड्या बाजूला पार्किंग करा. टीमचे कॅप्टन ओम आलेत मैदानाच्या आतमध्ये. ओम अमोल पाटील जे स्वतः मगाशी कॅप्टन म्हणून आले होते, आमच्या सोबतचे जॉईन झाले होते आणि त्यांनी सांगितलं होते की आम्ही 40+ जाण्याचा प्रयत्न करून त्यांना संधी मिळालेली आहे. बघूया ते कसे बॅटिंग करतायत. गणेश भोईर यावेळेचा फटका ऑन साइडला टर्न केला आहे. फिल्डर दूर आहे. अगोदरच फिल्डरनं बॉडीचा बॅलन्स गमावला. त्याचा फायदा होत असताना ओम अमोल पाटीलला धावा येत मिळतील 4. शेवटच्या बॉलवरती आलेली बाउंड्री एकूण बघतो आपण. या ओव्हरमध्ये आल्या 11 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये होत्या 14. दुसऱ्या देखील ओव्हरमध्ये आपण बघितला 14 धावा आल्या. एक विकेट तिकडे गेली होती. इकडे 2 विकेट गणेशने जरूर घेतल्या. 11 धावा त्यानं खर्च केल्या. षटक संपलीत बघतो आपण एकूण 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या 39. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावा होत्या 14. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरच्या अखेरीस धावा होत्या 28 आणि तिसऱ्या ओव्हरच्या अखेरीस धावफलक होती 39 आहेत. आणि आतापर्यंत बघतो आपण विकेट गेलेल्या 3. त्याच्यामध्ये बघतो आपण मोईल बाद झालेला. मोईलने आपल्या टीमसाठी बनवलेला 8 धावा. त्याच्यानंतर मोतीने आपल्या टीमसाठी केल्या 17 आणि यश पाटीलनं 2 बाउंड्रीच्या बरोबरीनं त्यांनी धावा आपल्या टीमसाठी केले 8 आणि एकूण 3 ओव्हरचा खेळ संपलाय. रन्स 39. लास्ट ओव्हरला होते सुरुवात. बॉलिंग मार्कवरती विजय वैद्य आलेले आहेत. लास्ट ओव्हर महत्वाचं असणार जेट ओव्हर. आणि जसं आपण बघितलं टेनिस बॉलचं लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट, तिथे प्रत्येकी षटक डेट ओव्हरच आहे असं म्हटलं जातं. तर फायनली हा डेट ओव्हर सुरुवात होते. शफल झाले. बॅटर उडवला. फटकावेत. डीप मध्ये फिल्डर आहेत. प्रोटेक्शन तिकडं. त्यांचा प्रयत्न चांगला आहे. फायनली चेंडू सांभाळा जरासं. पहिलेली चेंडू बघतो आपण त्यानं सॉफ्ट केलेला आहे. उचलून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं मिळतील. आपल्या टीम करिता 2 धावा सेव्ह केलं. मध्ये रिप्ले पाहायला मिळेल. पूल केलं होतं. बॅकलिपचा हाय बॅकलिपनं हा फटका खेळला होता आणि काय फिल्डिंग तिकडे आपल्याला पाहायला मिळाले. डीप मध्ये तिकडे फिल्डर होते अक्षय. उडता अक्षय था. विकेट. पुन्हा शपथ झाले. पुन्हा फटका ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर दूर आहेत. मोठी चेस. फायनली चेंडू पाहता स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 पुन्हा फ्लाय होते. स्कोरबोर्ड 45. 50+ जाण्याचा प्रयत्न असेल आणि तो प्रयत्न आता प्रामाणिक सूर्य जॉली स्पोर्ट्स कामतगरचा चांगले बॅटिंग करत असताना नियर मात्रे. विकेट. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आमच्या ऑफिशियल अंपायर्स तिकडे सांगत असताना शकील कुट्टी सर आहेत. त्यांचा इशारा आपल्यापर्यंत आलेला व्हाईट बॉल. अभिजित सावंत सर आणि शकील सर सुद्धा तरी काम बघतात. पंच म्हणून 4 आमचे ऑफिशियल अंपायर्स आहेत. त्याच्यामध्ये बघतो आपण आमचे परेश महाजन असतील, शानू कुरुशी असतील आणि शकील कुट्टी हे आमचे 4 ऑफिशियल अंपायर आणि अभिजित सावंत सर. शपथ झाले बॅटर. अपील. मात्र चेंडू आपण जर बघितला जरूर पाहायला स्पर्श होऊन लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलाय. स्क्वेअर लेग मध्ये गेलो तर धावे सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे. स्कोरबोर्ड 47 आकड्यावरती 47 झालेला आहे. आणि अजून या षटकातील चेंडू शिल्लक आपण बघतोय 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. त्याच्यामध्ये एक व्हाईट बॉल होता. 3 चेंडू आहेत. 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. 55 ते 56 कदाचित 60 बघूया प्रयत्न असतील. पहिलाच बॉल खेळत असताना ओमच्या बॅटमधून एक बाउंड्री आपण बघितली होती. तो आता सायकिंग एंडला येतोय.
फिल्डिंग मध्ये चेंजेस. एक खेळाडू बघतो आपण लॉंग लेगच्या दिशेनं स्क्वेअर डीप मध्ये ठेवलेला आहे. स्क्वेअर लेग लेग फिल्डर आहे. मिड विकेट पॅक. खराब आहे चेंडू. पुन्हा टर्न केलाय. फटका चांगला आहे. रन्स देखील चांगला मिळतील. चौकार. आता बनलाय जान रानल गाव की हाय एक्झॅक्ट आपल्याला आता स्क्रीनवरती बघूनच कॉमेंट्री करावी लागेल. ज्या अनुषंगानं चेंडू बरोबर इकडनं देखील कव्हर होत नाहीये. मग आमच्या कॅमेरामॅनचं कौतुक आहे. ते व्यवस्थित कव्हर करतात. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू पुन्हा समोर ड्राईव्ह केलेला आहे. फटका चांगला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल. यस नो वेट. फायनली एकच धाव मिळेल. एकच धाव इथनं मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या दिली. 1/50 कंप्लीट झालेली आहे. 52 धावा स्कोर बोर्ड वरती. 5 आणि 2. 3 विकेट गेलेल्या आहेत 52ला. चांगली बॅटिंग. चांगली धावसंख्या सेट केलेली आहे. पहिल्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 59 बनवल्या. 60चं टार्गेट. फायनली शेवटच्या बॉलवरती तो सामना जिंकला. जॉली स्पोर्ट्स कामतगरनं शेवटपर्यंत संघर्ष पाहायला मिळाला. धनराजनं फायनली ती मॅच जिंकून दिली होती. हा चेंडू बघितला जाऊ दिलाय. कोट्टी सांगत असताना हा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स आहेत एकूण 53 धावा. धाव पलकावरती आहेत. महत्वपूर्ण चेंडू आहे. टार्गेट काय असणार आहे? 4, 6, 2 सिंगल की डॉट की विकेट. फटका तर चांगला आहे. चांगला फटका डीप मध्ये फिल्डर फक्त बघत राहतील. पाठवला चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुड फिनिश. चांगला फिनिश केलेला आहे. जॉली स्पोर्ट्स कामतगरनं नियर मात्र रन्स एकूण बघतो आपण मिळतील 6 आणि सिक्सरच्या मदतीनं संघाची धावसंख्या 6 फ्लाय होतीये. पुन्हा 59. ज्या पहिल्या मॅच मध्ये 59 5 ओव्हर मध्ये होत्या. आता बघतो आपण सेकंड मॅच मध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगरनं 4 ओव्हर मध्ये केला 59. 60ची गरज या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी असणार आहे. टीम मैदानामध्ये बघतो आपण गावदेवी बालकुम. चला आपण पुढच्या मॅचचा जो टॉस आहे तो देखील करणार आहोत. तद्वारा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा बदल असतील. कॉमेंट्री बॉक्स मध्ये विशाल पाटील. थँक्यू सो मच राहुलजी भोईर सर. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो आपण पाहतात टेनिस बॉल क्रिकेटचा हा मेगा इव्हेंट स्वर्गीय विलासमोती चषक 2024. आमच्या स्पर्धेचे प्रणेते मुख्य आयोजक ठाणे जिल्हा भारतीय जनता पार्टी ग्रामीणचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे रानाल गावचे विद्यमान उपसरपंच आणि नवीन 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेब व त्यांचे सुपुत्र रिग्नेशजी पाटील आणि तसेच विलास स्पोर्ट्स राहनाल आणि रिग्नेश 11 राहनाल यांच्या माध्यमातून स्वर्गीय विलासमोती चषक 2024 सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. भरपूर सारे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून देखील आमच्या समवेत जोडले गेले, त्या सर्वांचं देखील हार्दिक स्वागत असेल. मासा दिशेने जाऊया. चला फिल्डिंग सेट करायची. जॉली स्पोर्ट्स फिल्डिंग सेट करा.
पहिलं सत्र आपण जर पाहिलं तर फार चांगली फलंदाजी राहिली पहिल्या सत्रामध्ये, स्पेशली बॅटर महेंद्र असतील ज्यांनी 17 धावा इंडिव्हिज्युअली बनवला. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर 13 धावा निहार म्हात्रेने देखील बनवला. त्याने ऍट दी एंड ओमच्या बॅटमध्ये देखील 2 चौकार आले होते. चला जॉली स्पोर्ट्स कामतगर फिल्डिंग सेट करा आणि सलामीची जोडी पाठवा. आणि व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता कारण थोडाच वेळानंतर आणखीन एक मोठी बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. निमेश इलेव्हन धारावे त्यांच्या विपक्षामध्ये सापाडे संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसणार आहे आणि आज ऐरोली कोळीवाडा संघ देखील आपल्याला खेळताना दिसणार आहे. कम्प्लीट क्रिकेट भरपूर चांगले चांगले संघ आपल्याला ग्रामीण फॉर्मॅट मधले आज या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहेत. चला सलामीची जोडी पाठवा टीम बाळकुम. जास्त वेळ खर्च होतो. सलामीची जोडी चेंजेस नाही आहेत. प्रीतेश जोशी त्यांचा समवेत दीपेश माने मैदानात 7 मध्ये दाखल होत आहेत. लढत फार चांगली रंगेल. बट या लढतीमध्ये कुठे ना कुठे जर आपण विचार केला बाळकुम टीमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तर प्रीतेशची बॅट चाललं या इनिंग मध्ये फार गरजेचं आहे कारण लक्ष हे छोटे नाहीये. 60 धावा 4 ओव्हरमध्ये म्हणजे जर आपण विचार केला तर पर ओव्हर 15 धावा बनवायच्या आहेत. त्या अनुषंगाने प्रीतेशची बॅटिंग चांगली होणं आणि त्याला तितकीशी चांगली साथ मिळणं ही गोष्ट या मॅच मध्ये महत्वाची असेल बाळकुमसाठी. बट त्याच पलीकडे जर आपण विचार केला तर एक अपडेट झालाय जॉली स्पोर्ट्स कामतगर मध्ये. रितेश धुमाळ जो या अगोदर अवेलेबल नव्हता पण या मॅच साठी अवेलेबल आहे आणि गोलंदाजी मार्क वरती रितेशच तयार होतं. रितेशला पाहिल्यानंतर 2021 आठवतो धानी अगेन्स्ट जॉली स्पोर्ट्स कामतगर. अगदी पहिल्याच बॉलवरती विश्वनाथ जाधवला अनप्लेएबल डिलिव्हरी त्याने टाकली होती इन स्विंग बॉल. रितेश धुमाल नो डाऊट डावखुरा शैलीचा हा अप्रतिम गोलंदाज आणि त्याचं हे षटक फार महत्वाचं असेल. पण त्याच्या समोर तितकाच चांगला फलंदाज प्रीतेश जोशी. ज्याप्रमाणे मी सांगितलं आज अगदी 2 वर्षा अगोदर आपण जर पाहिलं तर हायलंडच्या क्रीडांगणावरती नमो ट्रॉफीमध्ये शतक बनवलं होतं प्रीतेश जोशीने आणि सातत्याने व्यावसायिक क्रिकेट असो ग्रामीण क्रिकेट असो त्याचा चांगला परफॉर्मन्स आपण आज ऑल ओव्हर पाहिला. पण या सामन्यामध्ये एक चांगली खेळी त्याची पाहायला मिळेल की आपल्याला जॉली स्पोर्ट्स कामतगरचे गोलंदाज डॉमिनेट करताना दिसतील. इंटरेस्टिंग बॅटल. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले पहिल्या षटकासाठी बिकॉज पॉवर प्ले आहे. 2च फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर, एक फिल्डर डीप मिड विकेटला पाहायला मिळतो, एक फिल्डर लॉंग ऑनला इनर सर्कल मध्ये, फाईन लेग थर्ड मॅन, पॉइंट लेग फिल्डर, कव्हर एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ देखील इनर सर्कल मध्ये आहे आणि त्याचप्रमाणे मिड विकेटला फिल्डर. पहिला बॉल ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल इनसाइड आउट, क्लासिकल स्ट्रोक. मी म्हटलं होतं कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर इनर सर्कल मध्ये आहे, तसा बेनिफिट घेतलाय बॉल एका टप्प्याने. डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदत असताना प्रीतेश जोशीचा क्लास चौकार. प्रताप शेठ पाटील वारी, फिदा है पब्लिक उनकी सारी, फिदा है पब्लिक उनकी सारी, फिदा है पब्लिक उनकी सारी, आधा उनकी है सब. क्यूडीज पहिलाच बॉल क्लासिकल स्ट्रोक, जागा बनवून इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदलं. 4 धाव्यांनी आगाज. यावेळी स्टेप आउट झालाय आणि जर पाहिलं तर इंचेसचा फरक काय असतो ना ते लास्ट बॉल वरती पाहायला मिळाला. बॉल जर थोडा खाली राखला असता तर डेफिनेटली यस्टन समेत घेऊ शकला असता चेंडू, पण नशिबाची साथ प्रीतेश सोबत. निर्धाव चेंडू येतो, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि तो देखील अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रीतेशने. दॅट्स वाय डॉट बॉल. चौकारानंतर आता रितेशचा कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. ही बॅटल इंटरेस्टिंग, बेस्ट वर्सेस बेस्ट ही बॅटल. थांबलाय, अगदी धीमा गतीने बॉल टाकला होता, वाट पाहिली आहे आणि प्रीतेश जोशीने वाट लावली आहे, बॉलला थेट पाठवलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार, षटकार. हुकुमाचा जाए जिधर भी चलता है सिक्का, एका हुकुमाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा, असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. खऱ्या अर्थाने ज्या लाईन अँड लेंथ साठी जाणलं जातं रितेश धुमालला त्याप्रमाणे आतापर्यंत गोलंदाजी झालेली नाहीये. बघा चौकार जर आपण पाहिला तर त्यामध्ये प्रीतेशचा क्लास होता, पण त्यानंतर हा जो सिक्सर आलाय ना, खराब डिलिव्हरी. कारण जर तुम्हाला गुडलेन स्पॉट वरती अथवा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी टाकायची आहे तर अतिरिक्त गतीने टाकणं आवश्यक आहे. चेंजेस काय होतील का आता यापुढे? यावेळेस यष्टांचा वेध, 2 मोठे फटके जरूर आले, पण त्यानंतर रितेश धुमालचा कमबॅक, क्लीन बोल्ड, महत्वपूर्ण विकेट. प्रीतेश जोशी बॅक टू द डगआउट. आता बनलाय जान, रानाल गाव की हाय ओशान, अरे जाईल तिथं त्यांना मिळतोय
अर्थानं बघा 2 चांगले फटके देखील या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. एक लूज डिलिव्हरीवरती आपण सिक्सर देखील येताना पाहिला. बट रितेशची जी अबिलिटी आहे ती ज्याची खऱ्या अर्थाने रितेशची जी स्ट्रेंथ आहे त्याला त्याने बॅक केलं आणि या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हा खेळच तसा बघा अप अँड डाऊन्स होणार आहेत, अडचणी येणार आहे, समस्या येणार आहेत, बट त्यांना फेस करण्याची ताकद हिंमत ॲज अ प्लेअर तुम्ही दाखवायला हवी आहे. 2 चांगले फटके जरूर आले बट स्वतःला बॅक केलं आणि सफलता देखील मिळाली आणि ती देखील मोठी सफलता. मी म्हटलं होतं की प्रितेश जोशीची विकेट इम्पॉर्टंट असेल, 2 चांगले फटके आले जरूर, पण अजून देखील या सामन्यामध्ये या चेझिंगमध्ये लांबचा प्रवास आहे. कारण धाव फळकावरती 10 धावा म्हणजे अजून देखील स्टील रिक्वायर्ड 50. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर आणि हा बॉल थेट निघून गेलाय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार आए प्रताप शेठ पाटील वारी फिदा है पब्लिक उनकी सारी, फिदा है पब्लिक उनकी सारी, फिदा है पब्लिक उनकी सारी, आदा उनकी है सबसे न्यारी, गोरगरिबांचा कैवारी, गोरगरिबांचा कैवारी, गोरगरिबांचा कैवारी. सध्या सगळीला विकेट जरूर लास्ट बॉलवरती मिळाली बट नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये आले त्यांचं आपल्याला कौतुक करावं लागेल. कारण फ्रीली माइंडेडने पहिला फटका महेश पाटील या बाटमध्ये चांगला आलाय, चौकार आलाय. धावफलक आता 14, 14 धावा धावफलकावरती. अजून देखील काही चेंडू बाकी आहेत. रितेशचं हे षटक थोडं एक्सपेन्सिव्ह यावेळेस देखील समोरच्या दिशेने बट लॉंगॉनला फिल्डर आहे जे ट्रॅप रचलं होतं, जे जाळं रचलं होतं त्याच्यामध्ये फसला महेश. दुसरा धक्का टॉस देखील आता केला जाणार आहे. यापुढील होणारी एक महत्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल. निमेश 11 दारावे त्यांचा विपक्षामध्ये सापाटे टीम आपल्या लढत देताना दिसणार आहे. टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत राहुल भोईर सर. धन्यवाद. थँक्यू सो मच विशाल. तर चला आपण पुढच्या मासचा जो टॉस आहे तो आपण क्लिअर करतोय. शॉर्ट मध्ये आपण टॉस घेऊ. जगन्नाथ पाटील यांना विनंती आहे की आमच्यासोबत आपण जॉईंट व्हायचं. आपल्या शुभास आम्ही टॉस करतो. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने आहेत दारावे आणि इकडं बघतो आपण सापाडे संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. अगोदर आपण टॉसची माहिती करून देऊया दोन्ही टीमच्या कॅप्टनला. स्वागत कंतोष आणि दुसऱ्या बाजूने असणार आहे विलास स्पोर्ट्स रहानाल. दोघांमधून एकाची आपल्याला मागणी करायची आणि आपण समोर या. चला कोणाची कॉलिंग आहे? अतुल. चला कॉलिंग करतायत. थांबा एक मिनिट. यस विलास स्पोर्ट्स अशी मागणी आहे आणि ते चाललेलं आहे. थँक्यू सो मच नाना. आपल्या देखील मनापासून आपण शॉर्ट मध्ये फक्त निर्णय विचारूया. फिल्डिंग करू. शुभेच्छा तुम्हाला विजयासाठी आणि तुम्हाला देखील शुभेच्छा विजयासाठी. सापाडे टीमला टॉस जिंकलेला आहे. वेळ कमी आपल्याकडे असल्या कारणाने आपण लगेचच वेळ न घेता जाणार आहोत पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. आफ्टर फर्स्ट ओव्हर 14 लॉस ऑफ 2 विकेट्स टीम गावदेवी बाळकुम. अजून देखील सामना भरपूर बाकी आहे कारण मग 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 मध्ये जिंकण्याकरिता अजून देखील 46 धावांची आवश्यकता आहे. इथनं देखील जर चांगली बॅटिंग झाली तर चेस केलं जाऊ शकतं कारण दीपेश माने सारखा एक चांगला बॅटर मैदानाच्या हातामध्ये आहे आणि त्याला साथ देण्याकरिता क्रमांक 4 वरती अमोल भोईर. 18 मध्ये 46. सेकंड ओव्हर मोहिल म्हात्रे तयार होतो. या अगोदर पहिल्या सामन्यामध्ये मोहिल थोडा एक्सपेन्सिव्ह राहिला होता बट या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न तसा देखील गोलंदाजीमध्ये असेल. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं. पडल्यानंतर बॉल थोडा खाली देखील राहतोय त्याचा देखील ॲडव्हान्टेज मोहिलला मिळतोय. डॉट बॉलने सुरुवात करतोय. मग एक एक निर्धाव चेंडू देखील आता मी म्हणेन प्रेशर वाढवणार आहे बाळकुम टीमवरती, बॅटर दीपेश मानेवरती. कारण आता वेळ नाहीये, आता आक्रमकरित्या खेळायचं आहे कारण आता समीकरण 17 मध्ये 46. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल. समोरच्या दिशेने फटका खेळलेत. लॉंग ऑफला आहेत फिल्डर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर जातो बट अजून देखील परफेक्टली मोठा स्ट्रोक आपण एक्झिक्यूट होताना पागला नाहीये. बघा प्रितेशचे 2 चांगले फटके बट त्यानंतर प्रितेश जसा बाद झाला त्यानंतर आपण पाहिलं महेश मैदानाच्या हातामध्ये आले. एक चौकार तासा बाटमध्ये देखील आला बट अंतिम बॉलवरती आणखीन एक सफलता मिळाली होती गोलंदाज रितेश धुमालला. रितेशचं पहिलं षटक 14 धावा रितेशने खर्च जरूर केला बट 2 इम्पॉर्टंट विकेट त्या ओव्हरमध्ये आल्या. महेश आणि प्रितेश बाद झाले. आता या जोडीवरती भरपूर काही निर्भर आहे. अमोल भोईर भरपूर वर्षांचा अनुभव अमोलकडे आहे बट आज तसा खेळ त्यांच्या माध्यमातून होईल का? कारण संघ अडचणीमध्ये आहे. या अडचणीमधनं बाहेर काढणं हे तितकंच सोपं कार्य नाहीये. ओव्हर द विकेट आता
लो फुल टॉस वाईड ऑफ ऑफ स्टंप ड्राईव्ह करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला आहेत फिल्डर, चांगली फिल्डिंग, एक सिंगल रन दरम्यान मिळेल. बघा अकॉर्डिंग टू फील्ड प्लेसमेंट गोलंदाजी केली जाते, कारण पाहिलं गेलं तर ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळाली अमोल भोईरसाठी की डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होता आणि एक फिल्डर आपल्याला लॉंग ऑफला पाहायला मिळाला होता, त्याप्रमाणे गोलंदाजी केली गेली. आता फिल्डिंगमध्ये पुन्हा एकदा चेंजेस पाहायला मिळतील. आता जर आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आता एक फिल्डर पाहायला मिळतो. कधी कधी ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट आहे त्याप्रमाणे गोलंदाजी करणं फार गरजेचं असतं आणि सध्याच्या घडीला मोहिल म्हात्रे चांगली गोलंदाजी करतो. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. समोरच्या दिशेने उडवला, फटक्यामध्ये किती ताकद आहे, गॅप मध्ये तर आहे आणि हा बॉल निघून जाईल. एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर प्रेशर वाढत होता आणि प्रेशर रिलीज करण्याकरिता एक बाउंड्री येणं आवश्यक होतं आणि बाउंड्री आली आहे दीपेश मानेचा बॅटमधनं. हा चौकार. दीपेश सध्याच्या घडीला जी शांतता अगदी पसरली होती ना, त्या शांततेला भंग करण्याचं कार्य, मॅच मध्ये कमबॅक करायला सुरुवात करण्याचं कार्य आता दीपेशने सुरू केलंय. तसा बॅटमधला चौकार. धाव फळक आता 20 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळायचं होतं, बॅटच्या टो एंडला डायरेक्ट हिट काम तमाम. रन आउटच्या स्वरूपामध्ये आता जावं लागेल वापस. तिसरा धक्का लागलाय गावदेवी बाळकुमला. आता बाद झालेत बॅटर दीपेश माने. आए प्रताप शेठ पाटील वारी, फिदा है पब्लिक उनकी सारी, पब्लिक उनकी सारी, फिदा है पब्लिक उनकी सारी, आदा उनकी है सबसे न्यारी, गोरगरिबांचा कैवारी, गोरगरिबांचा कैवारी, गोरगरिबांचा कैवारी. आय साऱ्यांचा प्यारा असा इरादा राहतो नावाचा, साऱ्यांचा प्यारा. चौकार आला, बट त्यानंतर आपण पाहिलं तर चौकारानंतर पुन्हा एकदा विकेट, ती देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आपल्याला पाहायला मिळाली. बघा पार्टनरशिप हवी आहे, कारण बघा सातत्याने जर इनिशियल लेवलला विकेट गेले तर या रन चेज होणं अवघड होईल जाईल. त्यासाठी इथनं एखाद्या फलंदाजाला रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळावं लागेल. बट चेजिंग मध्ये ॲज अ बॅटिंग युनिट तुम्हाला माइंडमध्ये कॅल्क्युलेशन सुरू ठेवावं लागतं की कोणत्या सिच्युएशनमध्ये, कोणत्या षटकामध्ये आपल्याला मोठे फटके खेळायचे आहेत. या गोष्टी माइंडमध्ये सुरू ठेवाव्या लागतात. क्रिकेटचा हा खेळ बघा जितका मैदानाच्या आतमध्ये खेळला जातो तितका माइंडमध्ये देखील खेळला जातो. त्या अनुषंगाने इथनं आता एक चांगली पार्टनरशिप हवी आहे टीम बाळकुमला. ओव्हर द विकेट. हा फटका हवेमध्ये आहे, फिल्डर आहेत उपस्थित आणि कॅच ड्रॉप. अमोल भोईरची ही कॅच होती, कॅच देखील ड्रॉप झाली आणि मिळतील किती हा प्रश्न आहे. आणि मिळतील या 4 धावा, नशिबाच्या 4 धावा. आणि कॅच जी ड्रॉप झाली आहे ही किती महाग ठरेल, कारण अमोल भोईर एक चांगला फलंदाज आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलक 24 वरती विकेट गेले 3. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंवरती ऑन स्क्रीन देखील आपल्याला पाहायला मिळतो की 36 धावांची आवश्यकता. म्हणजे रिक्वायर रेट जर आपण पाहिला तर पर ओव्हर इथनं बनवायचे आहेत 18 धावा. बाउंड्री चेक करायची आहे, सो चेक केले जाईल, कारण बघा ग्राउंड सिग्नल ऑन फील्ड जो डिसिजन होता तो बाउंड्रीचा होता, चौकाराचा होता. बट थोडं डाऊटफुल वाटतं, त्या अनुषंगाने चेक केले जाईल, कारण एका धावेचं महत्व आता भरपूर आहे. बट सध्याच्या घडीला हा सामना देखील जर आपण पाहिलं तर क्लोज एन्काउंटरच्या दिशेने वाटचाल करतोय. बट त्यासाठी हे जे 30रं षटक आहे ते देखील महत्वाचंच असेल. बाउंड्री चेक केली जात आहे. बघा जर चौकारच असला तर 12 मध्ये 36 शिल्लक राहतील आणि जर षटकार असेल तर 12 मध्ये 34. आणि निर्णय आलेला आहे, हा चौकारच आहे. 4 धावा असतील म्हणजे 12 मध्ये 36 धावांची आवश्यकता. आणि येणारे 6 चेंडू फार महत्वाचे आहेत, कारण बघा जेव्हा ॲज अ फिल्डिंग युनिट आपण एखादा टोटल डिफेंड करण्यासाठी मैदानाच्या हातामध्ये उतरतो ना, तेव्हा लास्ट ओव्हरपेक्षा सेकंड लास्ट ओव्हर इम्पॉर्टंट असतो. म्हणजे येणारे 6 चेंडू फार इम्पॉर्टंट आहे. हे 6 चेंडू आपल्याला सांगू शकतील की हा सामना कोणाच्या बाजूने जाईल. 12 मध्ये 36,
या ओव्हरमध्ये बालकुम टीमला कमीत कमी 3 मोठे फटके हवे आहेत, तेव्हा जाऊन अंतिम षटकापर्यंत ही लढत लढली जाऊ शकते. आणि या षटकाची जिम्मेदारी धनराज ओव्हर द विकेट. धनराजचा पहिलाच बॉल स्विंग अँड मिस डॉट बॉल. बघा एक एक निर्धाव चेंडू देखील सध्याच्या घडीला जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाला विजयाच्या दिशेने घेऊन चालला, कारण इक्वेशन हे फार अवघड आहे. इथनं या परिस्थितीमधनं हे इक्वेशन जर चेंज करायचं आहे तर बाउंड्रीजच हव्या आहेत. 11 मध्ये 36. धनराज या अगोदर देखील आपण पाहिलं होतं, पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा संघ अडचणीमध्ये होता, मोहिल थोडा एक्सपेन्सिव्ह राहिला होता, तेव्हा धनराजनेच कमबॅक करून दिलं होतं आणि त्या अनुषंगाने सेकंड लास्ट ओव्हरची जिम्मेदारी त्याच्या खांद्यांवरती आहे. बॅकवर्ड वरती जाऊन पंच केला, गॅपला भेदला, बॅकवर्ड पॉइंट रिजनला खेळाडू आता पोहोचतायत आणि चांगली फिल्डिंग, फक्त एक सिंगल. बघा या परिस्थितीमध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ सिंगल रन बोनस मध्ये देईल, कारण त्यांना देखील माहिती आहे की सिंगल डबलने काहीही फरक पडणार नाहीये. कारण आता बघा 10 चेंडू शिल्लक, 10 मध्ये 35 म्हणजे येणाऱ्या 4 चेंडूंवरती कमीत कमी 3 चेंडू तरी बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचे. बट ते फटके येतील कोणाच्या बॅटमधनं हा सर्वात महत्वाचा प्रश्न, कारण या परिस्थितीमध्ये जर मोठे फटके नाही आले तर बालकुम संघ आपल्याला या मॅच मधनं बाहेर होताना दिसेल. हा देखील फुल टॉस होता, बट प्रेशर मध्ये या गोष्टी घडतात की फुल टॉस देखील प्रॉपरली कनेक्ट होत नाही आणि तेच घडलं लास्ट बॉल वरती. डॉट बॉल येतोय म्हणजे आता इक्वेशन आणखीन कठीण, म्हणजे आता 9 चेंडूंवरती 35 धावांची आवश्यकता. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाला सपोर्ट करण्याकरिता भरपूर सारे प्रेक्षक देखील आलेले आहेत, बट यानंतर देखील आणखीन एक महत्वपूर्ण लढत, एक मोठी बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. सापड संघ आणि सापड संघ म्हटलं गेलं तर एक नाव आमच्या मुखामध्ये सातत्याने येतं. फार एंटरटेनिंग कॅरेक्टर आहे आणि प्रेमळ स्वभावाचा व्यक्तिमत्व. निल्सनजी मडवी देखील उपस्थित झालेले आहेत, त्यांना देखील मी विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. सफलता दरम्यान इथं मिळेल, कारण प्रेशर वाढत चालला होता. या परिस्थितीमध्ये एकतर मोठा फटका येणार होता, एकतर विकेट जाणार होते आणि तेच घडलं. विकेट दरम्यान इथं मिळते, अमोल भोईरला जावं लागेल वापस. में सारे चलता है ना, सारे चलता है ना, इलाके में सारे चलता है ना. पसंद है सबको स्वभाव, वेळ प्रसंगी घेतो याद, प्रसंगी घेतो याद. थँक्यू. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 8 चेंडू शिल्लक आहेत, 8 मध्ये अजून देखील 35 धावांची आवश्यकता. कॅल्क्युलेशन नुसार विचार केला तर स्टील अजून मॅच संपलेली नाहीये, या धावा अजून देखील चेज होऊ शकतात. 8 मध्ये 35. धनराज ऑन साइडला हा फटका, फिल्डर आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, मिळेल फक्त एक सिंगल. आता 7 चेंडू शिल्लक आहेत, 7 मध्ये 34. मी म्हटलं होतं की या लढतीमध्ये जर शेवटच्या चरणापर्यंत फाईट करायची आहे ना, तर या सेकंड लास्ट ओव्हर मध्ये कमीत कमी मिनिमम 3 मोठे फटके हवे होते, बट 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला, एकही मोठा फटका आलेला नाहीये, फक्त 2च धावा आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आता आपण हेच म्हणूया की या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 मध्ये आता 34. 7 मध्ये 34 ची आवश्यकता असताना स्लॉट मध्ये आहे आणि थेट पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. षटकार शेख पाटिल भारी, फिदा है पब्लिक उनकी सारी, फिदा है पब्लिक उनकी सारी, फिदा है पब्लिक उनकी सारी. आता उनकी है सबसे न्यारी, गोरगरिबांचा कैवारी, गोरगरिबांचा कैवारी, गोरगरिबांचा कैवारी. आय साऱ्यांचा प्यारा असा इरादा राहायचो नावा. चला फिल्डिंग सेट करा टीम कामतगर. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंवरती जिंकण्याकरिता, हा सामना जिंकण्याकरिता टीम बाळकुंबला अजून देखील बनवायचे आहेत 28 धावांची आवश्यकता. उम्मीद पे दुनिया कायम आहे, विचार केला तर सर्व काही शक्य आहे आणि अजून देखील सामना संपलेला नाहीये. मी नेहमी सांगत असतो की एक व्यक्ती आयुष्यामध्ये तेव्हा हरतो जेव्हा त्याला वाटतं की तो हरलाय. जर स्वतःला वाटत असेल ना की खराब परिस्थितीमधनं देखील आपण बाहेर निघू शकतो, जिंकू शकतो, यशस्वी होऊ शकतो, तर तुम्ही व्हाल.
माइंडसेट फार मॅटर करतो खेळामध्ये. तुमचा माइंडसेट किती पॉझिटिव्ह आहे, तुम्ही किती सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करता, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. बघा या परिस्थितीमध्ये गमवायला काही नाही आहे बाळकुम टीमकडे, बट कमवायला अजून देखील भरपूर काही आहे. 6 मध्ये 28 गेटेबल आहे, चेज होऊ शकतात, बट तो विचार फलंदाजांना माइंडमध्ये आणावा लागेल. 6 चेंडू 28 अंतिम षटक. अमोल पाटील यांचे सुपुत्र ओम पाटील गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल हवेमध्ये, लॉंग ऑनला आहेत फिल्डर आणि कॅच ड्रॉप. एक सहज सोपा झेल होता. बघा मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर कितीही पुढे असलो तरी अशा कॅचेस पकडणं आवश्यक आहे, कारण कधी कधी अशा कॅचेस पकडणं ना हे प्रामुख्याने प्रिपेरेशन असतं पुढील सामन्यासाठी. 5 मध्ये आता 27 आणि आता जणू काय असं वाटायला लागलं की बाळकुम टीमने पराभव स्वीकारला की काय. 5 मध्ये 27 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. फुल लेन टाकलाय, समोरच्या दिशेने ड्रायव्हिंग करत असताना लॉंग ऑनला फिल्डर आहेत. पुन्हा एकदा मिसफिल्ड. 17च्या घडीला जर पाहिलं गेलं तर थोडे रिलॅक्स दिसतात कामतगरचे खेळाडू, आणि रिलॅक्स का आहेत बिकॉज त्यांचा संघ ऑलमोस्ट विजयाच्या दारावरती उभा आहे. बघा जो आमचा प्रवेशद्वार आहे, एंट्री गेट आहे, तिथे भरपूर सारे प्रेक्षक देखील उभे आहेत आणि काही प्रेक्षक बाईक देखील घेऊन उभे आहेत. सो त्यांना विनंती असेल की प्लीज बाईक तुम्ही पार्किंग झोन मध्ये पार्क करा. जे प्रेक्षक आहेत त्यांना मी विनंती करतो की भरपूर साऱ्या प्रेक्षक गॅलरीज खऱ्या अर्थाने बनवल्या गेल्या आहेत, तुम्ही तिथे जाऊन बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. 4 चेंडू अजून देखील बाकी आणि मॅच मध्ये फक्त औपचारिकताच बाकी आहेत. आज खऱ्या अर्थाने अमोल पाटील बाहेरून जर सामना पाहत असतील तर फार खुश असतील की एक अतिशय चांगला खेळाडू त्यांनी स्वतःच्या घरात घडवला आहे. कारण ओम पाटील त्यांचे सुपुत्र सध्याच्या घडीला जो वारसा त्यांच्या पिताश्रींनी जपला तो वारसा ते चालवतात मैदानाच्या आतमध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी. बघा बाळाचे पाय पाळण्याच दिसतात असं म्हटलं जातं, आणि सध्याच्या घडीला हा यंग टॅलेंटेड प्लेअर त्याच्यामध्ये असलेली गुणवत्ता दरमाडीतनं दाखवतो. फक्त मिळेल एक सिंगल आणि या मॅच मध्ये फक्त औपचारिकताच बाकी आहेत. बघा 12 मध्ये 36 धावा हव्या होत्या. स्टार्ट जरी आपण पाहिला तर स्टार्ट देखील चांगलाच होता, कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या, बट त्यानंतर पूर्णपणे रणगतीवरती ब्रेक लावला गेला. 2 विकेट रितेशने काढले, मोहिलने देखील जर आपण पाहिलं तर फक्त 10 धावा दिला, आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर धनराजने देखील एक षटक चांगलंच टाकलं. आणि आता फक्त खेळ बाकी आहे या एका चेंडूचा, फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे. निराश असेल टीम बाळकुम, कारण एका मोमेंटला असं वाटलं होतं की चांगली लढत दिली जाईल, शेवटच्या चरणापर्यंत हा सामना जाईल, बट गोलंदाजीमध्ये किती दमखम ठेवते जॉली स्पोर्ट्स कामतगड संघ हे त्यांनी दाखवून दिलं. आणि या बॉल सोबत हा सामना दरमाडीतनं होतोय समाप्त. सामना दरमाडीतनं आपल्या नावावरती केला जॉली स्पोर्ट्स कामतगड संघाने. सो अभिनंदन टीम कामतगड अँड हार्ड लक टीम गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया बघा टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर, तुम्हाला 27 तारखेला रिपोर्टिंग करायचं आहे खेळण्यासाठी, बट किती वाजता करायचं आहे त्याची माहिती तुमच्यापर्यंत नंतर पोहोचवली जाईल. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया बघा. जर पाहिलं गेलं तर पहिल्या सत्रामध्ये एक चांगलं टोटल उभं केलं होतं जॉली स्पोर्ट्स कामतगरनं. ते टोटल का उभं झालं त्याचा मागे कारण करायला, कारण खऱ्या अर्थाने एक विस्फोटक सुरुवात त्या फलंदाजाने मिळवून दिली जॉली स्पोर्ट्स कामतगरला. इंडिव्हिज्युअली त्याने बनवल्या 17, तोच